काय होतं की त्याच्यामध्ये एक खूप तत्कालिक त्या वेळच्या चर्चा होतात आणि मग आपण पुढे काही जात नाही. म्हणजे MIDCमध्ये रस्त्याचा काही प्रॉब्लेम असतो किंवा कुठे अतिक्रमणचा विषय असतो, कधी लेबरचे इश्यूज असतात. पण मला वाटतं इंडस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा ते असं एक उद्योग विभागाचं फक्त जबाबदारी आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही. काही क्षेत्र असे असतात की इंडस्ट्री असेल किंवा टुरिझम असेल, हे क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जर ग्रोथ पाहिजे असली तर 100% सर्व डिपार्टमेंटचा काही ना काही थोडा बहुत रोल असतो. म्हणजे इंडस्ट्री विभागाच्या स्वतःच्या योजना आहेत, पण मग स्किल विभागाची जशी आता कलेक्टर साहेबांनी सांगितली ती एक वेगळी योजना आहे. त्यांचा आपापसात मिलाप कसा करता येईल. PWD NHAI सारखे रस्ते बनवणाऱ्या यंत्रणा आहेत, ते जर चांगले नसले तर पुन्हा इंडस्ट्रीला सेटबॅक बसतो. MSCDCLचा पॉवर सप्लाय चांगला असला पाहिजे, पोलिसांमार्फत लॉ अँड ऑर्डर चांगलं पाहिजे, नंतर एअरपोर्ट रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी वेळेवर आलं पाहिजे, सिवेज डिस्पोजल चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे एका गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं काम नाही. टॅक्सेशनचा मोठा रोल असतो. मधल्या काळात ऑक्ट्रॉय होता आपल्या शहराला, जे काही थोडा बहुत त्याच्यामध्ये 1-2 इंडस्ट्रीयल 1-2 बॅकफूटवर गेलो आपण मधल्या काळात. तर हे सगळे विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि मला वाटतं थोडंसं आम्ही पण याच्यात कदाचित कमी पडत असू आता, की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा एक असा होलिस्टिक व्ह्यू घेऊन पुढे कसं जायचं. तर महाराष्ट्र सरकारने टाटा ग्रुपचे चेअरमन जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली आणि त्यांनी म्हटलं की भारताची इकॉनॉमी आपल्याला जर 5 ट्रिलियन करायची आहे तर महाराष्ट्राचं पण त्याच्यात ॲम्बिशियस रोल असला पाहिजे, आपण लीडर आहोत. तर त्यांनी जो एक रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये खरं म्हणजे नाशिकच्या बऱ्याच लोकांचं मोठं योगदान आहे, आपल्याला त्या ॲक्नॉलेजमेंटच्या पेजवर बघायला मिळेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राला आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. Our first guest is Mr. Ramesh Saligram sir. So he is a mechanical engineer and a cost accountant who joined in 1989 and since last 35 years I will now request BOP Chairman, BOP Sir, Mr. Gopal Sir, to please rise. Thank you. I will request our General Secretary Sir to please. Neeta Joshi ma'am from Nirantara Eco Ventures. C.B. Singh from Bank of. Next sponsor is Amas Mahesh. Next sponsor is Mahesh Zha of Nakshatra Group. Okay. Great. भूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिकचं नाव हे जसं विश्वभर प्रसिद्ध आहे, त्यालाच जोड ही जी तंत्रभूमी यंत्रभूमीची दिलेली आहे, का ज्या उद्योग नगरीमुळे नाशिकचं नाव फक्त महाराष्ट्र भारतच नव्हे तर 7 समुद्र पारकडे गेलेलं आहे. आणि यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे तितकाच महत्वाचा आणि मोलाचा हा इथल्या असोसिएशनचाही सहभाग महत्वाचा आहे. आणि असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे हे नाव 7 समुद्र पारकडे जाऊ शकलेलं आहे. त्याचाच एक टप्पा म्हणून 2019 ला चालू केलेली नाशिक बिझनेस मीट याचा 3रा अध्याय आज या ठिकाणी आयमानी आयोजित केलेला आहे. आणि याच्यामध्ये 57 नाशिकमध्ये असलेल्या आणि नाशिकमध्ये ज्यांचा प्रेझेन्स नाही अशा 57 मोठमोठे बायर्स हे परराज्यातून काही आलेले आहेत. आणि निश्चितच नाशिकच्या SME ची जी एक कुचंबणा झालेली, त्यांना जे काम मिळणं दुरापास्त इथे झालेलं आहे, त्यांना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून, औद्योगिक कुंभमेळ्याच्या माध्यमातून नवीन कामाच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहेत.
या 2 दिवसीय समिटमध्ये नक्कीच विविध चर्चा, बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून आपले उत्पादनं हे लवकरच आपल्याला बाहेरच्या राज्यांमध्ये, देशभरामध्ये जातील अशी अपेक्षा या समिटच्या निमित्ताने आहे. आणि खूप चांगला प्रतिसाद हा नाशिककरांनी याला दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन नवीन उपक्रम हे संघटनांच्या माध्यमातून निश्चित आयोजित केले जातील अशी आशा आहे. आणि त्या माध्यमातून युवकांना रोजगारच नव्हे तर इथल्या महिला असतील, सुशिक्षित तरुण असतील यांना रोजगार देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम सुद्धा या उपक्रमांमधून होईल अशी मला खात्री आहे. आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन तर्फे नाशिक बिझनेस मीट 3.0 याचा उद्घाटन झाला आणि याच्यात हा एक छोटा उद्योजकांचा कुंभमेळा असं म्हणावं लागेल. याच्यामध्ये एक 125 उद्योजक आणि 25 मोठे OEMs जे वेगवेगळ्या सिटीज मधून इथे आज उपस्थित आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना काही ना काही संधी जरूर मिळेल याची मला खात्री आहे. मी खूप आभारी आहे जलद शर्मा साहेब आणि प्रवीण गेडान साहेब यांनी वेळ दिला आणि सगळं समजून घेतलं आणि आमच्या या एक उपक्रमाला शुभेच्छा दिली आणि त्यांनी आम्हाला या पुढे जे पुढचं नियोजन करायचं आहे त्याच्या सपोर्टसाठी त्यांनी फुल आम्हाला खात्री दिलेली आहे. मी जे आता पार्टिसिपेशन केले ज्यांनी त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेल आणि असेच प्रोग्राम आम्ही आयमा नेहमी घेत राहू याची आम्ही खात्री आणि गावी देऊ. त्यासाठी मी परत एकदा नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स तर्फे सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि हॅपी नेटवर्किंग. नाशिक बिझनेस मीट 3.0 हा जे उपक्रम आहे हे अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नीमा जे नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे हे दोघांनी आणि त्यामध्ये मेनली जे अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे आयमा त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ह्यामध्ये जवळपास 25 जे मोठे मोठे इंडस्ट्रीचे जायंट्स आहे वेगळे प्रकारचे इंडस्ट्रीचे त्यांच्या आणि नाशिक जिल्ह्याचे आमचे स्वतःचे जे मॅन्युफॅक्चर आहे स्मॉल मीडियम इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्या टायअप करण्याचा एक मोठा एक हे सुरुवात आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारच्या हँड होल्डिंग जर होत असेल तर निश्चितच जे काम काही वर्षामध्ये होत नव्हतं किंवा ज्याच्यासाठी धापळ करत होते जे आमचे स्मॉल अँड MSMEचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना जे धापळ करायची होती त्यांना इथेच म्हणजे नाशिकमध्ये येऊनच जसं त्यांना जे सपोर्ट भेटणार आहे मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच्यातून आपलं जे बिझनेस इन्क्रीज होणार आहे जे बिझनेस मिळणार आहे ते आता आज आणि उद्या आज त्यांची हँड होल्डिंग आणि मीटिंग्स होणार आहे. उद्या जे इंटरेस्टेड हे मेगा कंपनीज असणार ते त्यांच्या प्लांटमध्ये जाऊन पण व्हेरिफिकेशन करणार. मला वाटते वी विल सी खूप मोठा यामध्ये टर्नओव्हर आपल्याला दिसेल. एक मोठा ऑर्डर्स त्यांना भेटतील त्यांना सपोर्ट भेटतील. आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून मला तर हेच अपेक्षित आहे की आमच्या जे जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची मोठी इंडस्ट्रीज असो की छोटी इंडस्ट्रीज असो प्रत्येक जे इंडस्ट्री आहे ते लोकांना रोजगार देतात जिल्ह्याची आणि राज्याची इकॉनॉमीला भर देतात. तर त्यामुळे जे काही आपल्याला सपोर्ट कितीही लहान असो किती मोठा असो ते आपल्याला कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्यूट करतो लोकांच्या जीवनामध्ये ते चांगलंपणा आणि त्यांची सोयीसुविधामध्ये वाढ करण्याच्या मदत करतो. सो मला तर ह्यावर खूप चांगलं वाटते की असा